आणि आता बातमी वारी संदर्भातली। आषाढी वारीसाठी येणाऱ्या भक्तांना वास्तव्यासाठी चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर 65 एकरात व्यवस्था करण्यात आली आहे। वारकरी भक्त हे पंढरपूरचे खरे व्हीआयपी आहेत असं समजत तब्बल 4,50,000 भाविक राहतील इतकी व्यवस्था सज्ज झाली आहे। यासाठी 500 प्लॉट्स आणि सर्व पायाभूत सुविधा भक्तिसागर परिसरात उपलब्ध करण्यात आल्या। याचबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। आषाढी वारीचा सोहळा जवळ येतोय, पालख्या या पंढरपूरच्या जवळ येत आहेत आणि अशात पंढरपुरात वारकऱ्यांच्या वास्तव्यासाठीची व्यवस्था पूर्ण होताना दिसते। चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर असणारे 65 एकर अर्थात भक्तिसागर परिसरात आहोत की या ठिकाणी यंदा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या टॅगलाईन खाली वारकऱ्यांची संपूर्ण व्यवस्था तयार करण्यात आली। यंदा प्रथमच आमचा वारकरी व्हीआयपी वारकरी म्हणून वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक त्या सोयी सुविधा, त्यांच्या स्वागताची तयारी, त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या। या 65 एकर मध्ये जवळपास 497 प्लॉट आहेत। त्याचबरोबर यंदा रेल्वेची नव्याने 17 एकर जागा नगरपालिका प्रशासनाला मिळाली। त्यामुळे या संपूर्ण 65 एकर परिसरात, या भक्तिसागर परिसरात साधारणपणे 4.5 लाख भाविक वास्तव्यास राहतील अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली। आपत्कालीन यंत्रणा त्यासाठीचं ईओसी सेंटर देखील नगरपालिकेने उभा केले। त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तजवीज जी आहे ती या 65 एकर मध्ये करण्यात आलेली आहे। हिरवाईनं नटलेला हा 65 एकर, यामध्ये यंदा विविध विकास कामही होत आहेत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पथदिवे लावले जात आहेत की ज्यामध्ये संतांच्या मूर्त्या देखील कोरल्या गेल्यात। एकंदर एक आध्यात्मिक वातावरण, पंढरीच्या वारीचं जे वातावरण आहे, संतांनी अनुभवलेलं जे वातावरण आहे तेच निर्माण करण्याचा प्रयत्न या भक्तिसागरात होतोय। त्यामुळे आषाढी वारीत या भक्तिसागरात भक्तीचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।